हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे क्लासिकल क्वेश्चन्स ऑफ प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. तर प्रोडक्ट ऑफ वेक्टर जो काही पॉईंट आहे आपला, जो की आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रोडक्ट ऑफ वेक्टर पॉईंट शिकलाय, त्याचे आपण क्लासिकलचे क्वेश्चन्स बघणार आहे. चला आपण वन बाय वन सगळे क्वेश्चन्स बघूया. तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. द वेक्टर ए वेक्टर दिलेला आहे अँड बी वेक्टर दिलं आहे आर. हे वेक्टर कसे आहेत ते विचारले बघा. जर तुम्ही नीट चेक केलं तर 2 आणि 6, तर 2 3 जा 6 होतं का? बरं. 3 3 जा 9 होतं का? आणि ह्या केला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर -3 होऊन जाईल. सो व्हॉट यू अंडरस्टँड, तर तुम्हाला हे लक्षात येईल की ह्या जर वेक्टरला, हा जो वेक्टर याला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं तर हा वेक्टर येऊन जाईल. तर म्हणजे बेसिकली हा वेक्टर फक्त स्केल करण्यात आलेला आहे. याचं फक्त तुम्हाला 3ने मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही वेक्टर कसे असतील, ते दोन्ही वेक्टर तुमचे पॅरलल असतील. ओके. आणि जर तुम्हाला वाटलं तुम्ही म्हणजे पॅरलल आहे का नाही, तर तुम्ही बेसिकली मी तर तुम्हाला एक ट्रिक सांगितली की हे तुम्हाला माहिती आहे, हे माहिती आहे, याला किती एक ह्या वेक्टरला तुम्ही कोणत्याही एका नंबरने मल्टिप्लाय करा पूर्ण वेक्टरला, तर तो वेक्टर तोच राहणार आहे, फक्त त्याचा स्केल होणार आहे. तो वेक्टर फक्त त्याचं म्हणजे मॅग्निट्यूड चेंज होणार आहे, बाकी काही जास्त काही चेंजेस त्याच्यामध्ये येणार नाही. ते दोन्ही वेक्टर कसे असतील, पॅरलल असतील. आणि जर तुम्हाला वाटत असेल करून बघायचं तर तुम्ही सिंपल फॉर्म्युला लावा. ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. फॉर्म्युला यूज करून पहा तुम्ही. कॉस थिटा इक्वल्स टू घ्या ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. करून बघा, यू विल गेट द आन्सर. बट स्टील तुम्ही डायरेक्टली लक्षात घेऊ शकता. नेक्स्ट बघा, द वेक्टर्स ऑफ, नेक्स्ट दिले द वेक्टर्स ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज कॅन बी. बघा आता डिफरंट फिजिकल क्वांटिटी म्हणजे लेंथ प्लस मास असं केलं जाऊ शकतं नाही. लाईक फोर्स प्लस वेलोसिटी असं केलं जाऊ शकतं का नाही. तर फोर्स मायनस वेलोसिटी पण नाही केलं जाऊ शकत. बट तुम्ही फोर्स इंटू वेलोसिटी करू शकता. तर दोन डिफरंट फिजिकल क्वांटिटीला मल्टिप्लाय करू शकता. त्याचा आन्सर आला पाहिजे सी. ओके. आय होप सो तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात येत असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चूज द रॉंग स्टेटमेंट. क्वेश्चन दिलेला आहे, चूज द रॉंग स्टेटमेंट. रॉंग स्टेटमेंट बघायचं आपल्याला. तो क्वेश्चन दिला आहे, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज अ स्केलर क्वांटिटी. ऑब्वियस त्यांची स्केलर क्वांटिटीज असते. म्हणजेच 3i कॅप प्लस 4j कॅप अँड अजून ह्या वेक्टरला अजून एखाद्या वेक्टरने मल्टिप्लाय केले XYZ, तर येणार उत्तर हे एक नंबर असेल आणि ती एक स्केलर क्वांटिटीज असेल. तर हे स्टेटमेंट राईट आहे. डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स ओबे द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. हा हे पण आपण सांगितलंच आहे. डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट्स सेल्फ इज अ झिरो. डॉट प्रोडक्ट ऑफ अ वेक्टर विथ इट्स सेल्फ इज अ झिरो. म्हणजेच ए डॉट एचं उत्तर झिरो येतं का? तर लाईक 3i कॅप डॉट 3i कॅपचं उत्तर झिरो येईल का? नाही सर, ते 3 येईल. तर हे येत नाही. त्याचं उत्तर काय आलं पाहिजे? त्याचं उत्तर आलं पाहिजे सी. हे उत्तर आलं पाहिजे. ओके. नेक्स्ट आपण पुढचा क्वेश्चन बघूया. स्केलर प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड एरिया वेक्टर थ्रू विच द लाईन ऑफ फोर्स इमर्जेस. बघा हा बेसिक फॉर्म्युला असतो, फाय ई इक्वल्स टू ई ए कॉस थिटा. ओके. ई ए कॉस थिटा. आणि याला काय म्हणलं जातं? इलेक्ट्रिक फ्लक्स. याला काय म्हणलं जाईल? इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि फ्लक्स ही एक स्केलर क्वांटिटी असते. ओके. तर याचं बेसिक आन्सर काय होऊन जाईल? तर इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके. सगळ्यांना लक्षात आलं? फॉर्म्युला लिहून देतो मी इथे, फाय ई इक्वल्स टू ई ए कॉस थिटा. आपण ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक शिकू त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येऊन जाईल. नाव नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, द एक्झाम्पल ऑफ डॉट प्रोडक्ट इज. आता बघा बेसिक एक्झाम्पल ऑफ डॉट प्रोडक्ट काय असलं पाहिजे? तर दोन वेक्टरचं जेव्हा तुम्ही डॉट प्रोडक्ट घेता त्यावेळेस येणारी जी क्वांटिटी ती कशी असली पाहिजे? स्केलर क्वांटिटी पाहिजे, तर तो डॉट प्रोडक्ट असेल. तर मग आता जर आपण चेक केलं इथे, जर आपण इथे चेक केलं तर डॉट प्रोडक्टचं एक्झाम्पल अँग्युलर मोमेंटम. तर अँग्युलर मोमेंटम एक वेक्टर क्वांटिटी. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे टॉर्क, हा सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. लिनियर व्हेलोसिटी, व्हेलोसिटी तुमची अशी पण वेक्टर क्वांटिटी. मॅग्नेटिक फ्लक्स, अच्छा मी आता जस्ट सांगितलं की फ्लक्स ही तुमची मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर क्वांटिटी असते, लक्षात ठेवायचा. मॅग्नेटिक फील्ड जी बीने तुम्ही डिनोट करणार ती वेक्टर क्वांटिटी. बट फ्लक्स तुमची कोणती क्वांटिटी असते? स्केलर क्वांटिटी असते. ओके. सो तुमचा आन्सर आला पाहिजे इथे सी.
ओके, सॉरी मी इथं सी लिहिलंय, सॉरी हे आन्सर आलं पाहिजे तुमचं डी, मॅग्नेटिक फ्लक्स हे आन्सर. व्हेलोसिटी तुमची वेक्टर क्वांटिटी, नो नीड, डोंट वरी अबाउट इट. ओके, नेक्स्ट, टू वेक्टर्स ए अँड बी राईट अँगल्स टू इच अदर. त्यांनी काय सांगितले, दोन वेक्टर कसे आहेत एकमेकाला, राईट अँगल टू इच अदर. देन बघा, दोन वेक्टर जर एकमेकांना राईट अँगल असेल, म्हणजे एक वेक्टर लाईक सपोज आय कॅप आहे आणि दुसरा वेक्टर जे कॅप आहे, तर बेसिकली तुम्हाला माहिती आहे आय डॉट आय कॅप डॉट जे कॅपचं उत्तर 0 आलेलं असतं. ओके, आणि तर बेसिकली पहिलीच प्रॉपर्टी आपली बरोबर येते. समजा ए वेक्टरला जर मी आय कॅप, हा जर तुम्ही ए वेक्टर पकडला आणि हा जर वेक्टर तुम्ही बी पकडला, तर यांच्या दोघांचं डॉट प्रोडक्ट ऑटोमॅटिक 0 होऊन जाईल. लक्षात येतं तुम्हाला हे कॉन्सेप्ट. तर टू वेक्टर्स ए अँड बी आर राईट अँगल टू इच अदर. जर दोन वेक्टर एकमेकाला राईट अँगलमध्ये आहे, तर त्यांचा डॉट प्रोडक्ट ऑलवेज काय असतो, 0 असतो. हे आपण वर्गातही क्लासमध्ये भरपूर असं झालेलं असतं. त्याचा आन्सर किती यायला पाहिजे, आपलं 6चा आन्सर यायला पाहिजे ए. नेक्स्ट 7 बघूया आपण. टू वेक्टर्स पी अँड क्यू आर गिवन बाय. ओके, ही वेक्टर दिलेले आहेत तुम्हाला, पी अँड क्यू आर गिवन बाय इफ दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्युच्युअली परपेंडिक्युलर काय म्हणजे ते एकमेकाला राईट अँगलवर, द व्हॅल्यू ऑफ ए. मग आता पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर जर म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील एकमेकाला, म्हणजे डेफिनेटली त्यांचं डॉट प्रोडक्टचा आन्सर काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. जर तुम्हाला असं सांगितलं त्यांनी पी इज परपेंडिक्युलर टू क्यू, तर त्याचा बेसिक अर्थ असा असला पाहिजे की त्यांचा डॉट प्रोडक्ट कधी पण काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. मग त्यांचं डॉट प्रोडक्ट 0 करूया आपण. तर मग आता पी वेक्टर किती आहे, 5 आय कॅप प्लस 7 जे कॅप मायनस 3 के कॅप, आणि इथे आलं पाहिजे डॉट 2 आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस ए के कॅप. ओके, याचं उत्तर किती आलं पाहिजे, याचं उत्तर आलं पाहिजे 0. आता आय सोबत आयचं मल्टिप्लिकेशन होईल, जे की आपण थोड्या वेळ आले 10. देन हे किती आहे 7 जे कॅप, तो 7 इंटू 2 किती होऊन जाईल 14, मायनस हे मायनस अँड हे मायनस अँड हे मायनस प्लस होऊन जाईल, तो प्लस 3a इक्वल्स टू 0. अच्छा, हे किती येत आहे 24 इक्वल्स टू मायनस 3a. ह्या 3a मी इकडे पाठवलं. ओके, नाव आता ए इक्वल्स टू किती होऊन जाईल, ए इक्वल्स टू होऊन जाईल 24/3 विच इज मायनस 24/3 विच इज मायनस 8. ओके, तर तुमचा आन्सर आला पाहिजे इथे -8, म्हणजे 7चा आन्सर किती बनलं पाहिजे -8. -8 मी इथं +8 क्लिक केलं. ओके, सो हे आन्सर तुमचं आलं पाहिजे. ओके, सगळ्यांना लक्षात आलं हे आन्सर. नाव अ फोर्स ऑफ 5 आय कॅप प्लस 6 जे कॅप मेक्स अ बॉडी टू मूव्ह ऑन अ रफ सरफेस विथ व्हेलोसिटी. व्हॉट इज द पॉवर. ओके, पॉवरचा बेसिक फॉर्म्युला असतो पॉवर इक्वल्स टू एफ वेक्टर डॉट व्ही वेक्टर. हा बेसिक फॉर्म्युला असतो पॉवरचा. पॉवर एक स्केलर क्वांटिटी, ही कोणती क्वांटिटी असते, स्केलर क्वांटिटी. हा फॉर्म्युला आपण पुढे बघणारच आहोत, बट स्टील तुम्ही लक्षात ठेवा एफ डॉट व्ही. मग आता यांचा जर तुम्ही डॉट प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला आन्सर येऊन जाईल. तर तुम्ही लिहिणार सर 5 आय कॅप प्लस 6 जे कॅप डॉट 4 जे कॅप मायनस 2 के कॅप. अच्छा, डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे म्हणल्यावर तर बेसिक तुमच्या लक्षात आलं असेल, इकडे आय आहे, इकडे आयच नाही आहे, तर हे येईल का, काही घ्यायची गरज नाही. इकडे 6J आहे, इकडे 6J आहे. ओके, तर यांचं किती होऊन जाईल, तर यांच्या दोघांचं डॉट प्रोडक्ट 24 होऊन जाईल डायरेक्ट. बरोबर आहे का नाही, 24 होऊन जाईल. बट के तर आहेच नाही इकडे सुद्धा, तर मग के घ्यायची गरज नाही, हे घ्यायची गरज नाही. सो फायनल आन्सर काय आलं पाहिजे तुमचं 24 युनिट. ओके, तर तुमचं 8चा आन्सर डी बनायला पाहिजे. नेक्स्ट, अ कॉन्स्टंट फोर्स दिलेला आहे तुम्हाला, कॉन्स्टंट फोर्स अँड प्रोड्यूस अ डिस्प्लेसमेंट देन वर्क डन. ओके, वर्क डन विचारले, तो बेसिक वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, तो वर्क डनचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन कोणती क्वांटिटी, सर वर्क डन एक स्केलर क्वांटिटी. ओके, सो बेसिकली जर ही स्केलर क्वांटिटी म्हणजे यांच्यामध्ये काय असणार सर, डॉट प्रोडक्ट असणार. बस ह्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्या, तुमचा आन्सर आलेला असेल. मग डॉट प्रोडक्ट किती येणार 2 आय कॅप
प्लस 3j कॅप प्लस 5k कॅप डॉट 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. ओके, तर फायनल आन्सर चेक करा सगळ्यांनी. बघा इथे हे 2 सोबत हे होऊन जाईल, ते किती होऊन जाईल 6. देन ह्या 3 सोबत हे 2 परत 6, हे 5 सोबत हे 2 प्लस 10. सो हे आन्सर आलं पाहिजे 22. 6 6 12 देन 22. तर 22 जूल वर्क डन जूलमध्ये असतं. सो फायनल आन्सर 9चा आला पाहिजे तुमचा सी. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट 10 नंबरचा क्वेश्चन बघूया. द अँगल बिटवीन द वेक्टर्स, हा एक वेक्टर दिलेला आहे आणि हा एक वेक्टर दिलेला आहे. ओके, तर बेसिकली कधी पण दोन वेक्टरमध्ये जर अँगल काढत असेल तर तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करता, तुम्ही डॉट प्रोडक्ट घ्यायचे. लाईक तुम्ही फॉर्म्युला लावायचा ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. बरोबर आहे का? आणि हा कॉस थिटा कोणामधला अँगल आहे? सर कॉस थिटा ह्या ए आणि बी मधला अँगल आहे. मग तुम्ही कॉस थिटा इक्वल्स टू काय लिहू शकता? तुम्ही लिहू शकता सर ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए अँड मॉड ऑफ बी. ओके, नाव चला आता आपण एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे सर मॉड ऑफ ए किती येतो. तर मॉड ऑफ ए काय असणार आहे बघा बरं सगळ्यांनी. अंडर रूटमध्ये 3चा स्क्वेअर 9. मी इथं डायरेक्ट लिहिलं नाही लिहित, तुम्हाला समजण्यासाठी पहिले लिहितो. इथे हा जो वेक्टर घेतला आहे आपण कोणता, चला लक्ष द्या सगळ्यांनी. हा जो वेक्टर घेतलेला आहे याचा मॉड घ्यायचा आहे आपल्याला. ओके, तर मग त्याचा मॉड किती येणार 3चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. ओके, तर किती येत आहे 3चा स्क्वेअर 9, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. हाऊ मच इट इज अंडर रूट 14. अच्छा, मॉड ऑफ बी चेक करा बरं सगळ्यांनी. सर मॉड ऑफ बी किती येत आहे, हा तुमचा इथे मॉड ऑफ बी. ओके, दिसतंय तुम्हाला. ओके, ना आता हे किती होऊन जाईल परत 1चा स्क्वेअर मायनस हे प्लस 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. तर किती आलं हे, तर तुम्ही म्हणणार सर 1चा स्क्वेअर तर 1 होऊन जाईल, 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. तर फायनल आन्सर अगेन 14. ओके, नाव आता तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला कॉस थीटा इक्वल्स टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. मग आता ए वेक्टर डॉट बी वेक्टर जर करायला सांगितलं, ए वेक्टर किती आहे लाईक 3i कॅप प्लस किती दिलं आहे वेक्टर प्लस जे कॅप प्लस 2k कॅप डॉट बी वेक्टर किती दिला आहे आय कॅप मायनस 2j कॅप, आय कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप, आय कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप अपॉन अंडर रूट 14 इंटू अंडर रूट 14. अंडर रूट 14 कुठून आलेले आहेत बघा, हे मॉड ऑफ बीची व्हॅल्यू आली आहे आणि ही मॉड ऑफ एची व्हॅल्यू आली आहे. नाव आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर किती होऊन जाईल, सो हे इंटू हे ते 3 होऊन जाईल, देन हे इंटू हे सो मायनस 2 होऊन जाईल अँड दिस इंटू दिस सो प्लस 6 होऊन जाईल. ओके, नाव अंडर रूट 14 इंटू अंडर रूट 14. तर हे किती झालं 3 minus 2 विच इज 1, 1 plus 6 7 अपॉन हे 14 आलं आणि आलेले कॉस थीटा इक्वल्स टू हे आलं 1/2. मग थीटा इक्वल्स टू किती कॉस थीटा इक्वल्स टू आलं आहे आपलं 1/2. मग थीटा इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1/2 विच इज 60 डिग्री. ओके, सगळ्यांना कॉन्सेप्ट लक्षात आली. काही विद्यार्थ्यांना हे समजत नाही कसं घेतो मी, थोडंसं मॅथ लेक्चरला तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला समजून जाईल हे कसं घेतलं. ओके, नेक्स्ट अगेन द अँगल बिटवीन द फॉलोइंग पेअर ऑफ वेक्टर ए अँड बी इज. बघा आता सगळ्यांनी लक्ष द्या, परत तोच फॉर्म्युला कॉस थीटा इक्वल्स टू. कधी पण दोन वेक्टरमधला जर अँगल काढायचा असेल तर आपण एकच कॉन्सेप्ट यूज करणार. ती म्हणजे काय ए डॉट बी करणार. ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. ओके, तर ए वेक्टर डॉट बी वेक्टर करा. सो आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप डॉट हे किती आहे मायनस आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप आणि फायनली मॉड ऑफ सिम्पल डायरेक्ट लिहिणार आपण मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ बी.
मॉड ऑफ ए अँड मॉड ऑफ बी. आता नीट लक्ष द्या आता सगळ्यांनी. तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे ते बघा. जर तुम्ही ए डॉट बी घेतलं, हे ए डॉट बी जर घेतलं तुम्ही, तर हे किती होऊन जाईल? तर बघा सगळ्यांनी, तर हा 1 आहे, हा पण 1 आहे, हा -1 होऊन जाईल. देन हा 1 आहे, हा मायनस आहे, हा -1 होऊन जाईल. हा 1 आहे, हा 2 आहे, सो +2 होऊन जाईल. तर हे यांचं वरच्याचं ॲन्सरच किती होतं? 0 होतं. जर वरचं पूर्ण ॲन्सरच 0 होतंय, तर खाली असंही मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी काढायची काही गरज आहे का आपल्याला? तर बिलकुल नाही. तर फायनल ॲन्सर 0 झालं. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आलेली असेल? कॉस इनव्हर्स ऑफ 0. कॉस इनव्हर्स 0 काय कधी असतो? तर 90 डिग्रीला. कॉसची व्हॅल्यू 0 कधी असते? 90 डिग्रीला. तर इथे ॲन्सर काय आलं पाहिजे आपलं? 11चा ॲन्सर आला पाहिजे सी. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज द डॉट प्रोडक्ट? क्वेश्चन रीड करतो मी. व्हॉट इज द डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड 3, 5 आणि अँगल बिटवीन देम इज 60 डिग्री. म्हणजे ए ची व्हॅल्यू दिली तुम्हाला, बी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला आणि अँगल पण दिलाय थिटा. तर मग काय डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला? ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. बरोबर आहे का? सो 3 × 5 × कॉस 60. तर कॉस 60 किती आहे? सो 3 × 5 × हाफ. बरोबर आहे का? सो 15/2 विच इज 7.5. हे झालं तुमचं ॲन्सर. 15/2 किती होऊन जाईल? सी. लक्षात आलं सगळ्यांना? नेक्स्ट. वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज अ वेक्टर हुज डायरेक्शन इज गिवन बाय. बघा मी तुम्हाला एक शिकवलं होतं राईट हँड थंब रूल. पण इथं राईट हँड थंब रूल आहे का? नाही सर, हा लेफ्ट हँड थंब रूल आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नाही, त्याचं काही कॉन्सेप्ट नाही. तर लक्षात ठेवा, राईट हँड स्क्रू रूल सुद्धा वर्क होतो. स्क्रू रूल दिला आहे त्यांनी, राईट हँड स्क्रू रूल. स्क्रू रूल काय असतो बघा, हा असा तुमचा स्क्रू असतो एक. ओके, हे अशा प्रकारे एक तुमचा स्क्रू असतो आणि याला जर तुम्ही असं हे केलं तर हा स्क्रू काय होतो? थोडा थोडा आतमध्ये, स्क्रीनच्या आतमध्ये जायला सुरुवात करतो आणि जर तुम्ही त्याला असं बाहेर ह्या साईडने रोटेट केलं तर तो बाहेर निघायला सुरुवात करतो. ओके, तर समजा लाईक हा स्क्रू आहे तुमचा असा. ओके, हे असं स्क्रू आहे तुमचा आणि ही त्याची हे आहे. जर तुम्ही याला असं रोटेट केलं तर तो थोडा समोर जाईल आणि जर तुम्ही त्याला अशा प्रकारे रोटेट केलं तर तो मागे येईल. तर तो ॲन्सर येऊन जाईल. ओके, तर तुमचा ॲन्सर यायला पाहिजे बी, राईट हँड स्क्रू रूल. द मॅग्निट्यूड ऑफ सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज. अच्छा, ए क्रॉस ए चा ॲन्सर काय येतं? अच्छा, नीट लक्ष द्या. म्हणजेच आय क्रॉस आय केलं तर काय ॲन्सर येत असतं बाबा? 0. आय क्रॉस आयचा ॲन्सर कधी पण काय येते? 0 येते. तर म्हणजेच डेफिनेटली 14चा ॲन्सर आपलं काय आलं पाहिजे? ए आलं पाहिजे. नेक्स्ट. वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर इज. दोन वेक्टरचा नॉन झिरो वेक्टर म्हणजे एक लाईक सपोज 0 नाही आहेत, ते दोन नॉन झिरो वेक्टर. ओके, म्हणजे 0 नाहीत, त्यांचं काय असतंय? तर बेसिकली आपण सांगितलं सर, ए क्रॉस ए जर केलं तर त्यांचं ॲन्सर 0 येतं सर. ओके, पण आता नीट लक्ष द्या, जेव्हा दोन वेक्टर हे एकमेकांच्या सोबत असतील किंवा दोन्ही वेक्टर एकमेकांच्या अँटी पॅरल असतील, ह्या दोन्ही सिच्युएशनला क्रॉस प्रोडक्ट काय येणार तुमचा? 0च असणार. का? क्रॉस प्रोडक्ट काय असणार तुमचा? 0 असणार. का? कारण की बेसिकली क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय असतो? ए क्रॉस बी इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थिटा एन कॅप. बरोबर आहे का? आता साइन 0ची व्हॅल्यू पण किती असते? 0च असते. आणि साइन 180 पण किती असते? सर 0च असते. सो पॅरल असो अँटी पॅरल असो, उत्तर काय होणार आहे? 0च होणार आहे. फायनल आन्सर काय होऊन जाईल? वेन दे आर पॅरल और अँटी पॅरल. सो 15 आन्सर आलं पाहिजे आपलं डी. 16 चेक करूया आपण. द एक्झाम्पल ऑफ क्रॉस प्रोडक्ट इज. ओके, आता याच्यात चेक करा. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे सिंपल कोणती क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी ते चेक करा. बघा आता क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणजे ते काय पाहिजे? वेक्टर पाहिजे सर. ओके, जस्ट 2 मिनिटापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, पॉवर तुमची कोणती असते? स्केलर क्वांटिटी असते. इलेक्ट्रिक फ्लक्स स्केलर असते. वर्क पण तुमची काय असते? स्केलर असते. म्हणजे डेफिनेटली तुमचं उत्तर काय आलं पाहिजे? टॉर्क. टॉर्क एक वेक्टर क्वांटिटी. ओके, तर 16चा ॲन्सर बी. नेक्स्ट. एक वेक्टर दिला ए वेक्टर
आणि बी वेक्टर. देन तुम्हाला ए क्रॉस बी करायचं आहे. ए क्रॉस बी करायला मी तुम्हाला शिकवलंय सिंपल ए क्रॉस बी इक्वल्स टू आय कॅप जे कॅप के कॅप. ओके, पहिले इथं ए आहे ना, तर मग एचे लोक घ्या, ए तर एचे लोक घ्या. सो -2 3 -4. बी साठी मग बीचे लोक 3 -4 +5. ओके, देन आय कॅप. देन आता मी तुम्हाला शिकवलंय की पहिले ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, तर हे किती होऊन जाईल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल 5 त्रिक 15 मायनस. ओके, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 -4 +4 -4 -4 +16. ओके, ते डायरेक्ट करायचं आपण, जास्त टाइम स्पेंड नाही करायचा. 5 त्रिक 15 मायनस 16 प्लस मायनस जे कॅप हे होऊन जाईल -10 प्लस -10 अँड प्लस 12 प्लस के कॅप अँड फायनली मायनस प्लस 8 -9. ओके, दॅट्स इट. हे तुमचं आलं आन्सर. तर किती आले, -आय कॅप +2 -जे कॅप अँड -के कॅप. तर इथे +2 आहे ना, हां, -2 जे कॅप. सो हे 17चं आन्सर आलं पाहिजे आपलं डी. बघा आपलं हेच आन्सर आलं. सो डी आन्सर. ए क्रॉस बी करायचं आहे फक्त, बस, बाकी काही नाही. डिटरमाइन वेक्टर प्रोडक्ट ऑफ ए अँड बी. अगेन परत तुम्हाला ए क्रॉस बीच करायचं आहे. ओके, ए क्रॉस बीच करायचं आहे. किती येईल ते, आय कॅप जे कॅप के कॅप. ओके, आय कॅप किती आहे तुमचा, तर ए वेक्टर पहिले येणार, तर ते येईल 1 1 1, इथून लिहिलं बरं का मी हे. देन बी वेक्टर किती तुमचा, -3 1 -2. ओके, देन आपल्याला आता फक्त इथे लिहायचं आहे आय कॅप. इथे किती होऊन जाईल, -2 -1 मायनस जे कॅप -2 +3 प्लस के कॅप. मी डायरेक्ट करत आहे बरं का आता, कारण की आपल्याला ऑलरेडी हा लेक्चर झालं आहे आपलं, म्हणून के कॅपसाठी 1 + 3. फायनल आन्सर किती होऊन जाईल, -3 आय कॅप. ओके, +1 सो मायनस जे कॅप आणि इथं आलं पाहिजे +4 के कॅप. तर आन्सर -3 आय कॅप -जे कॅप +4 के कॅप. सो 18चा आन्सर बनलं पाहिजे डी. 19. सेम परत तोच क्वेश्चन, पी क्रॉस क्यू. ओके, याचा आन्सर मी आता डायरेक्ट लिहून देतो तुम्हाला. 19 आन्सर आलं पाहिजे तुमचं ए. तुम्ही करून बघा, जे आता इथं जी प्रोसेस केलेली आहे सेम प्रोसेस करायची आहे. तुम्ही करून बघा थोडंसं त्याला. नेक्स्ट 20 नंबर, लिनियर मोमेंटम. ओके, लिनियर मोमेंटम दिलेले आहे तुम्हाला आणि आर पण दिलं आहे, पोझिशन पण दिलं आहे. अँग्युलर मोमेंटम सांगितलं आहे तुम्हाला काढायला. तर बघा, अँग्युलर मोमेंटम डिनोटेड बाय एल आणि त्याचा फॉर्म्युला असतो आर क्रॉस पी. तर आर क्रॉस पी मध्ये मला सांगा, आर क्रॉस पी आहे तिथे लिहिणार तुम्ही आय कॅप जे कॅप के कॅप. मग पहिले कोणाचे वेक्टर लिहिणार, आरचे लिहिणार का पीचे, सर आरचे. 3 -2, एक सेकंड, इथे किती लिहायला पाहिजे आपण, 3 -1 2. हे कोणाचे लिहिलेत आपण कोइफिशियंट, हे आरचे लिहिलेत. पीचे किती येणार आहे, 2 4 5. ओके, नेक्स्ट आता याला सॉल्व करूया आपण. तर आय कॅप हे किती होऊन जाईल, -5 -8 मायनस जे कॅप 15 -4 प्लस के कॅप 12 मायनस दिस इज 12 मायनस प्लस 2. सो हे होऊन जाईल -13 आय कॅप -11 जे कॅप प्लस 14 के कॅप. ओके, तर कुठं आन्सर दिसतं हे, आय थिंक हे
डी दिसत आहे. सो 20चा आन्सर आला पाहिजे डी. नेक्स्ट, द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय द साइड्स ए अँड बी. तर बघा, ए अँड बी ने एरिया काढायचा असेल आणि ट्रायंगल सांगितलं असेल तर तुम्हाला लिहून दिले. ट्रायंगल काढायचं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल काय असते प्रॉपर्टी? एरिया ऑफ ट्रायंगलची काय प्रॉपर्टी आहे सर? मॉड ऑफ ए वेक्टर क्रॉस बी वेक्टरचा मॉड डिवायडेड बाय 2. तर आन्सर आला पाहिजे डी. ओके, हे लिहून दिलेलं आहे, सो नो नीड टू वरी अबाउट इट. नेक्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल हॅव्हिंग 2 साइड्स. बघा, 2 वेक्टर्स दिलेत आणि तुम्हाला विचारले एरिया ऑफ ट्रायंगल हॅव्हिंग 2 साइड्स. बघा काय फॉर्म्युला असतो तुम्हाला माहिती आहे सर? एरिया काढायचा असेल ऑफ ट्रायंगलचा तर तुम्ही काय करणार आहे? तर तुम्ही करणार आहे सर ए वेक्टर क्रॉस बी वेक्टरचा मॉड आणि डिवाइड बाय 2 करायचं, बस. सर करून दाखवा. चला आता आपण इथे करूया. मग आपण सगळ्यात पहिले इथं ए क्रॉस बी करूया. ए क्रॉस बी, तर मग इथे किती येणार? आय कॅप, जे कॅप, के कॅप, आणि हे किती आहे? ए क्रॉस बी ना, सो 1 -2 -2 2 2 3. ओके, याचं आय कॅप किती येते? हे -6 -+4 मायनस जे कॅप. जे कॅपसाठी यायला पाहिजे 3 + 4 प्लस के कॅप, हे यायला पाहिजे 2 + 4. ओके, तर फायनल आन्सर -2 आय कॅप -7 जे कॅप अँड 6 के कॅप. ओके, हे झालं तुमचं कशाचं आन्सर? हे आन्सर आलं आहे तुमचं ए क्रॉस बीचं उत्तर आलं आहे, जे की आहे -2 आय कॅप -7 जे कॅप अँड +6 के कॅप. ओके, आता याचा मॉड घ्यायचा आहे. ए वेक्टर क्रॉस बी वेक्टरचं काय घ्यायचं आहे तुम्हाला? मॉड. तर मॉड किती येणार सर? 2चा स्क्वेअर 4 प्लस 49 प्लस 36. बरोबर ना? काही राहिलं नाही ना याच्यामध्ये? काही राहिलं नाही ना? 3 अँड 2 to 4. हां, हे किती होऊन जाईल? 36 4 40 40 40 80. सो इट इज अराउंड 89. ओके, हे किती होऊन जाईल? 49 + 4 36 अँड 36 4 40 89. अच्छा, 89 म्हणजे अराउंड 81 पकडूया आपण. 9 अँड हां, सो अराउंड आपण 9चा स्क्वेअर 81 येतो, सो अराउंड 9 पकडूया. आणि आपल्याला काय करायचं आहे? डिवाइड बाय 2 करायचं आहे. सो डिवाइड बाय 2 केलं तर हे आन्सर अप्रॉक्सिमेट 4.717 असं काहीतरी होऊन जाईल. ओके, सो हे आन्सर आलं पाहिजे आपलं. लक्षात सगळ्यांना? सो 22चा आन्सर आलं पाहिजे आपलं सी. यस, चेक करा काही मागं पुढे झालं असेल तर. नेक्स्ट, द एरिया ऑफ पॅरलोग्राम हुज ॲडजसंट साइड्स आर. ह्या साइड्स दिल्यात. आपल्याला आता फक्त काय करायचं आहे? ए क्रॉस बी करायचं आहे फक्त, कारण की फॉर्म्युला लिहून दिलं आहे. ए क्रॉस बी चा मॉड घ्यायचा आहे आणि तोच काय असतो तुमचा? एरिया ऑफ पॅरलोग्राम असतो. ओके, मग ए क्रॉस बीचं उत्तर काय आहे ते बघा. तर इथे लिहिलं आय कॅप, जे कॅप, के कॅप. आय कॅप किती आहे? 1 2 3. जे कॅप किती आहे? 1 - 3 1. ओके, याचा आन्सर किती येतं बघा? आय कॅप 2 3 3 9 प्लस मायनस जे कॅप. ओके, 1 - 3 प्लस के कॅप -3 -2. ओके, तर किती झालं? 9 अँड 3 11 आय कॅप -2 विच इज +2 जे कॅप अँड -5 के कॅप. ओके, नाव लेट्स हिअर. याचा मॉड घ्यायचा आपल्याला. ए क्रॉस बीचा मॉड घ्यायचा ना आपल्याला, त्याचं मॉड घ्यावं लागेल आपल्याला.
अच्छा, मी डायरेक्ट नाही करत, तुम्हाला थोडं पहिले समजून सांगतो. ओके, तर मग आता ए क्रॉस बीचा आन्सर काय आला आपला? ए क्रॉस बीचा आन्सर काय आला आपला? तर ते आलं 11 आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 5 के कॅप. मग याचा मॉड घेणं गरजेचं आहे आपल्याला, कारण की एरिया काढायचा ना आपल्याला. तर ते मॉड किती होऊन जायचं? 11चा स्क्वेअर 121 प्लस 2चा स्क्वेअर 4 अँड दिस इज 25. आणि याला जर सॉल्व केलं तर होऊन जाईल √150, बिकॉज 121 प्लस 4 125 आणि प्लस 25 विच इज 50. तर हे झालं आपला आन्सर. कुठे येतं ते आन्सर? बीला. नाव the magnitude of the component of the vector 2i cap plus 3j cap along this side. अच्छा, याला तुम्ही ए म्हणा, या वेक्टरला ए म्हणा, याला बी म्हणा. आणि ही कॉन्सेप्ट आपण शिकलोय, कॉम्पोनंट ऑफ ए अलॉंग बी चा अर्थ काय असतो? याचा अर्थ मी तुम्हाला शिकवला होता की ए चा कॉम्पोनंट ए कॉस थिटा, म्हणजेच तुम्ही घ्यायचं इथं ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ बी करायचं. हे झालं त्या क्वेश्चनचा आन्सर. ओके, हे फक्त नीट समजून घ्यायचं, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. अच्छा, मला सांगा ए डॉट बी तर तुम्हाला करता येते. ओके, ए डॉट बी तर आपण करू शकतो ना? येस, डेफिनेटली ए डॉट बी करू शकतो आपण. मग सगळ्यात पहिले आपण ए वेक्टर डॉट बी वेक्टर करूया. तर मग ए वेक्टर डॉट बी वेक्टर काय आहे तर बघूया. चला, ए वेक्टर काय आपला? ए वेक्टर आहे आपला ए वेक्टर काय आपला? तर तुम्ही म्हणणार सर ए वेक्टर आहे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस के कॅप डॉट 3i कॅप प्लस 4k कॅप. ओके, फक्त आय आणि केच आहे, जेला तसंही घ्यायची गरज नाही. मग याचं उत्तर किती होऊन जाईल? मग आयसाठी हे आय होऊन जाईल, हे आयसाठी हे आय होऊन जाईल. तर ते होऊन जाईल 3 1 3 3 2 6 अँड 4 प्लस 4. तर आन्सर किती होऊन जाईल? ए डॉट बीचा आन्सर किती आला आपला? ए वेक्टर डॉट बी वेक्टरचा आन्सर किती आला? 10. तर हे झालं आपलं ए डॉट बीचा आन्सर. नाव पण आपल्याला ए डॉट बी विचारले का नाही, अपॉन मॉड ऑफ बी पण काढायचं. तर ठीक आहे, मॉड ऑफ बी काढूया आपण. तर मॉड ऑफ बी कसं काढणार? तर मॉड ऑफ बी काढणार आपण, हा बी वेक्टर आहे, त्याचा वेक्टर मॉड घ्या. तर तो होऊन जाईल 3चा स्क्वेअर 9 आणि 4चा स्क्वेअर 16. तर फायनल आन्सर येऊन जाईल √25 आणि फायनल आन्सर असेल 5. तर दॅट्स इट. मग आपल्याला काय काढायचं? ए कॉस थिटा करायचं ना. ए कॉस थिटा इक्वल्स टू ए डॉट बी अपॉन मॉड ऑफ बी. अच्छा, मला सांगा ए डॉट बीचं उत्तर किती आलं आहे? 10 आलं आहे. आणि मॉड ऑफ बीचं उत्तर किती आलं आहे? 5 आलं आहे. तर फायनल आन्सर किती आलं? 2. तर हे झालं आपलं आन्सर. तर 2 म्हणजे हे आन्सर इन सी. ए अँड बी आर 2 वेक्टर्स गिवन बाय ए वेक्टर दिलाय, बी वेक्टर दिलाय. द मॅग्निट्यूड ऑफ द कॉम्पोनंट ऑफ ए अलॉंग बी. सेम क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला अगेन ए कॉस थिटाच काढायचं. ज्याचा कॉम्पोनंट घ्यायचा तो कॉस थिटाच असणार ना ऑब्वियस. जसं की आपण थोड्या वेळ मागेही लेक्चरमध्ये बघितलंय की सपोज हा ए वेक्टर आहे आणि हा बी वेक्टर आहे, याचा कॉम्पोनंट घ्यायचा आहे ना, तर म्हणजे हा थिटा होऊन जाईल ना, तर हा ए कॉस थिटाच असेल ना. बस, मग तुम्हाला ए कॉस थिटाचं काढायला सांगितलेलं आहे. लक्षात नाव. मग ए कॉस थिटा इक्वल्स टू तुम्ही म्हणणार सर ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ बी. बस, मग ए वेक्टर किती तुमचा? 2i कॅप प्लस 3j कॅप डॉट आय कॅप प्लस जे कॅप अपॉन मॉड ऑफ बी किती येते तुमचं? मॉड ऑफ बी डायरेक्ट लिहिलं चालेल √2. यस, कारण की हा पण 1 आहे आणि हा पण 1 आहे. का डायरेक्ट न लिहिता मी असं लिहू 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. ओके, बरं. आता मग किती येतं? ए कॉस थिटा बघा बरं, वरच्याचा डॉट प्रोडक्ट घ्या. 2i आहे तर 2 झालं, 3j इंटू जे प्लस 3 झालं आणि किती झालं? √2. सो फायनल आन्सर 5 अपॉन √2. सो आन्सर इज ए. तर 25चा आन्सर किती आला पाहिजे आपलं? ए आलं पाहिजे. नेक्स्ट 26 चेक करूया. कन्सिडर 2 वेक्टर्स F1 दिलाय, F2 दिलाय. द मॅग्निट्यूड ऑफ द स्केलर प्रोडक्ट ऑफ दिस वेक्टर. स्केलर प्रोडक्ट विचारलं आणि त्याचं मॅग्निट्यूड विचारलं, तर मॅग्निट्यूडच येणार आहे असं पण. सो F1
F2 करायला तुम्हाला सांगितलं, जो की एफ नेट काय जो की येत असेल तो F1 डॉट F2. मग F1 किती आहे? 2i कॅप प्लस 5k कॅप डॉट हे किती होऊन जाईल? 3i कॅप प्लस 4k कॅप. ओके, अगेन आय सोबत आहे 6, बाकी इथे के 5k 4k 5 चौक 20, तो फायनल आन्सर किती आला पाहिजे? 26. 27 चेक करा. ए डॉट बी इक्वल्स टू मायनस मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. मायनस दिले तर मग मायनस कधी असेल? सर मायनस कधी असेल? जेव्हा ते एकमेकाला अँटी पॅरलल असतील. ओके, यस, देन मग आता याचा आन्सर काय येईल? मायनस कधी असतील? कारण की जेव्हा ते दोन वेक्टर एकमेकांना कसे असतील? मायनस म्हणजे अपोजिटमध्ये असतील तेव्हाच ते होऊ शकतं. सो त्याचं आन्सर काय आलं पाहिजे आपलं? सी. तो 27चा आन्सर आला पाहिजे आपलं सी. ओके, नेक्स्ट 28. द अँगल बिटवीन द व्हेक्टर्स आय कॅप प्लस जे कॅप अँड जे कॅप प्लस के कॅप इज. अँगल काढायला सांगितलं. सर अँगल कसा येणार? अँगलचा सिंपल फॉर्म्युला आहे कॉस थिटा इक्वल्स टू, कधी पण दोन वेक्टरमध्ये जर अँगल विचारला असेल तर एकच फंडामेंटल, कॉस थिटाचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा, ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. ओके, नाव आता आपण ए डॉट बी करून बघूया. ए डॉट बी किती? आय कॅप प्लस जे कॅप डॉट जे कॅप प्लस के कॅप अपॉन मॉड ऑफ ए किती होऊन जाईल? तुम्ही म्हणणार सर अंडर रूट 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर इंटू मॉड ऑफ बी किती असेल सर? 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. बरोबर आहे. नाव किती आलं बघा बरं. अच्छा, इथं आय तर नाहीच आहे, फक्त जे आहे. ओके, तर मग किती होऊन जाईल? हे 1 आणि किती झालं? √2 इंटू √2. अच्छा, √2 इंटू √2 किती येईल? 1/2. तर मग कॉस थिटा इक्वल्स टू किती आलं? 1/2 आलं सर. मग थिटा इक्वल्स टू काय होईल सर? कॉस इनवर्स ऑफ 1/2 आणि फायनल आन्सर 60 डिग्री. कधी असते कॉसची व्हॅल्यू? 60 डिग्री. सो 28 आन्सर आलं पाहिजे आपलं सी. इन क्लॉकवाईज सिस्टम, बघा बरं, क्लॉकवाईज सिस्टममध्ये मी शिकवलं होतं आय जे आणि के. जर तुम्हाला जे क्रॉस के करायला सांगितलं तर उत्तर काय येत असतं? आय कॅप. ते पहिलंच उत्तर बरोबर आहे, बाकी चेक करायची गरज नाही. नेक्स्ट, फॉर वेक्टर्स ए अँड बी मेकिंग एन अँगल थिटा. ओके, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट? दोन वेक्टर एकमेकाला हे करताय, तर 30चा आन्सर काय येणार आपलं? बघा आता ही तर डायरेक्ट प्रॉपर्टीज दिली ना तुम्हाला. ए क्रॉस बी इक्वल्स टू मायनस ऑफ बी क्रॉस ए, हे डायरेक्ट लिहून दिलं, हे तर सत्यच आहे. तर मग हे जर सत्य आहे तर मग हे आन्सर सुद्धा काय तुमचं? सत्य आहे. नेक्स्ट, वेक्टर ए पॉइंट्स व्हर्टिकली अपवर्ड. व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे तुम्ही काय म्हणणार? व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे तुम्ही काय म्हणणार सर? तो के कॅपवर आहे. अँड बी पॉइंट्स टुवर्ड नॉर्थ. नॉर्थ म्हणजे कुणीकडं सर? तो जे कॅपवर आहे. वेक्टर प्रोडक्ट ए क्रॉस बी करायचं म्हणजे सिंपल तुम्हाला काय सांगितलं आहे? के क्रॉस जे करा. तर के क्रॉस जेचं उत्तर काय येणार सर? मायनस आय कॅप. मायनस आय कॅप कोणती डायरेक्शन असते रे बाबा? मायनस आय कॅप म्हणजे हे इकडे जाणारी डायरेक्शन झाली ना. तर मग ही कोणती डायरेक्शन आहे सर? ही वेस्ट आहे. बघा खूप लोकांना डायरेक्शन लक्षात येत नाही. तर ही वरची डायरेक्शन नॉर्थ असते, इकडची डायरेक्शन ईस्ट असते, इकडची डायरेक्शन वेस्ट असते, इकडची डायरेक्शन साऊथ असते. आणि स्क्रीनमधून वरती येत असताल तर ते तुमचं अपवर्ड झालं. वरती येत असताल तर स्क्रीनमधून, आणि स्क्रीनमध्ये खाली चाललं असेल तर डाऊनवर्ड असतं. ओके, आणि अपवर्डसाठी तुम्ही दाखवणार डॉट, आणि जर आत चालले असतात स्क्रीनच्या तर क्रॉस. म्हणजे स्क्रीनमधून बाहेर येत असाल तर डॉट असतं, आणि स्क्रीनच्या आत चालले असतात तर क्रॉस असतं. दॅट्स इट. तर मग आन्सर काय आलं पाहिजे? अलॉंग वेस्ट. 31 आन्सर काय आलं पाहिजे? बी. 32 चेक करूया. ए क्रॉस बी इक्वल्स टू बी क्रॉस ए, देन द अँगल बिटवीन ए अँड बी इज. बघा कधी अशी सिच्युएशन येऊ शकते बरं? ए क्रॉस बी इक्वल्स टू बी क्रॉस ए. हे त्यामुळे ॲक्च्युली प्रॉपर्टी काय असते आपली? ए क्रॉस बी इक्वल्स टू मायनस ऑफ बी क्रॉस ए. ही आपली ओरिजिनल प्रॉपर्टी असते. तर म्हणजे डेफिनेटली यांच्यामध्ये अँगल किती पाहिजे सर? 180 डिग्री पाहिजे. 32चा अँगल किती आला पाहिजे? 32चा आन्सर काय पाहिजे? ए आला पाहिजे.
ओके 33 चेक करूया आपण. ओके आता ही प्रॉपर्टी, हा जो क्वेश्चन आहे हा डायरेक्ट करून बघायचा. कसा करून बघायचा मी तुम्हाला सांगतो. बघा ए वेक्टर घ्या तुम्ही, लाईक तुम्हाला वाटत असेल आय कॅप प्लस जे कॅप घ्या. रॅन्डम तुम्ही कोणताही वेक्टर घेऊन बघा, ए ची काहीतरी वेक्टर घ्या आणि बी चा एखादा वेक्टर घ्या. लाईक तुम्ही पकडला 2i कॅप प्लस जे कॅप आणि ह्या दोघांसाठी हे करून पहा, तुम्हाला यू विल गेट आन्सर 0. ओके हे करून बघा, यू विल गेट आन्सर 0. नाव आपण स्केलर प्रोडक्टचे सगळे क्वेश्चन्स केलेले आहेत. प्रोडक्टचे आपण सगळे क्वेश्चन केलेत क्लासिकलचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्रिटिकलचे बघूया आणि फायनली आपण MST CET PYQ बघूया. थँक्यू.